जर तुम्ही ट्रेडिंग करत असाल तर सपोर्ट आणि रेजिस्टन्स या गोष्टीमध्ये तुम्ही करता तेव्हा तो रिव्हर्सल फिरतोय आणि जेव्हा तुम्ही सेल करता तेव्हा तो रॉकेट सारखं वर जातोय. नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रेजिस्टन्स आणि सपोर्ट ह्या चार्टवर कसा आखायचा आणि ट्रेडिंगमध्ये कसा इम्प्लिमेंट करायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर तुमच्यासोबतही असं होत आहे का की ट्रेड तुम्ही जेव्हा बाय करता तेव्हा तो रिव्हर्सल फिरतोय आणि जेव्हा तुम्ही सेल करता तेव्हा तो रॉकेट सारखं वर जातोय. तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्की युजफुल होईल. हा व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला सपोर्ट आणि रेजिस्टन्स हा कन्सेप्ट पूर्णपणे समजेल. जर तुम्ही ट्रेडिंग करत असाल तर सपोर्ट आणि रेजिस्टन्स या गोष्टीमध्ये तुम्ही मास्टर असला पाहिजे, कारण जे मोठमोठे ट्रेडर्स असतात ते सुद्धा सपोर्ट आणि रेजिस्टन्सच्या बेसिसवर त्यांचे ट्रेड प्लॅन करतात आणि प्रॉफिट मिळवतात. तर चला तर सुरुवात करूया. चला तर आपण स्टार्ट करूया. तर नॉर्मली मी चार्ट पाहण्यासाठी डेल्टा एक्सचेंजचा वापर करतो, पण तुम्ही ट्रेडिंग व्ह्यूचा पण यूज करू शकता. ते पण छान ॲप्लिकेशन आहे. मार्केट, हे बघा, तुम्ही जर ट्रेडिंग करत असाल ना तर तुम्हाला सपोर्ट आणि रेजिस्टन्स ह्याचं बेसिक नॉलेज हे तुम्हाला असलंच पाहिजे, कारण जे मोठमोठे ट्रेडर्स जे असतात ना ते सुद्धा या बेसिसवर त्यांचे ट्रेड प्लेस करतात आणि प्रॉफिट कमवतात. तर चला सुरुवात करू. तर रेजिस्टन्स म्हणजे काय, तर मार्केट एका स्पेसिफिक लेवलला 2-3 वेळा येतं आणि तिथून रिव्हर्स फिरतं, त्याला आपण म्हणतो रेजिस्टन्स. आणि हा मी आता ब्रशने आखला आहे, परंतु तुम्ही एक टूल यूज करा, रेक्ट्रँगल म्हणून टूल आहे, त्याने तुम्ही आखू शकता, त्याने खूप छान आखला जाईल. तर हा झाला आपला रेजिस्टन्स. याचप्रमाणे आपण आता आखूया सपोर्ट. तर सपोर्ट तुम्हाला कुठे दिसत आहे ते बघा, या ठिकाणी तुम्हाला सपोर्ट दिसेल. मार्केट 2 वेळा या झोनमध्ये येऊन मार्केट परत वर गेलाय, म्हणजे तो झाला सपोर्ट. त्याचप्रमाणे आपण अजून एक सपोर्ट कुठे आखू शकतो, हे बघा, आपण या ठिकाणी एक सपोर्ट आखू शकतो, कारण मार्केटने खूप मोठा फॉल डाऊन दिला आहे आणि मार्केट त्या ठिकाणाहून परत वरती गेला आहे, म्हणजे तो बराच मेजर सपोर्ट आहे. तर आपण अजून एक सपोर्ट आखूया. आपल्याला इथे एक छोटासा सपोर्ट दिसत आहे आणि हा मी 1 आवर टाइम फ्रेम वापरला आहे. तुम्ही बघा, जेवढा टाइम फ्रेम मोठा ना तेवढे तुमच्या रिव्हर्सरची ॲक्युरसी जास्त असणार आहे. हे बघा, मार्केट या ठिकाणी खूप वेळा आलं आहे आणि परत वर गेलंय, म्हणजे याला आपण म्हणणार सपोर्ट. त्याचप्रमाणे आपण अजून सपोर्ट टाकू. अजून हा ठीक आहे, मला इथे एक रेजिस्टन्स दिसतोय. हे बघा, 3 वेळा मार्केट या झोन मध्ये येऊन परत खाली गेलंय. त्यानंतर हा, या ठिकाणी बघा, मार्केट 2 वेळा या ठिकाणी आले आणि मार्केटने या जागेवरून 2 वेळा सपोर्ट घेतलाय, तर हा झाला सपोर्ट. त्याचप्रमाणे एक वर अजून आहे रेजिस्टन्स. ठीक आहे, त्यानंतर अजून आपण बघूया. हे बघा, हा रेजिस्टन्स जो आहे ना तुम्ही एक्सटेंड करू शकता. ठीक आहे, हा एवढा रेजिस्टन्स बघा, म्हणजे मार्केट ने स्टार्टिंगला इथून रेजिस्टन्स म्हणजे रिव्हर्सल केला, त्यानंतर मार्केट इथून एवढं खाली आलं, त्यानंतर मार्केट परत त्याच झोन मध्ये जाऊन परत मार्केट खाली आले, त्यानंतर परत सेकंड टाइम मार्केट वर गेले, परत तिथून खाली आले. तिसऱ्या वेळेस ऑब्झर्व करा तुम्ही, जेव्हा हा रेजिस्टन्स ह्या 2 पॉईंट झाल्यावर जेव्हा आखता तेव्हा विचार करा, तुम्ही जेव्हा या रिव्हर्सलला ट्रेड पकडता तेव्हा तुम्हाला किती पॉईंट भेटले बघा. नॉर्मली तुम्ही थोड्या वेळ केलाच तर तुम्ही 1000 ते 2000 पॉईंट कव्हर करता. बघा, म्हणजे सपोर्ट आणि रेजिस्टन्सच्या बेसिसवर सुद्धा तुम्ही चांगले ट्रेड शोधू शकता. तर जर तुम्ही ट्रेडिंग शिकत असाल तर सर्वात बेसिक म्हणजे सपोर्ट आणि रेजिस्टन्सचा हा कन्सेप्ट मी तुम्हाला चांगल्या प्रकारे शिकवलेलाच आहे. तर तुम्हीही तुमच्या चार्टवरती प्रॅक्टिस करा, बिकॉज प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. तर ठीक आहे, मी इथेच थांबत आहे. तर जर आपला व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल आणि तुम्हाला काहीतरी शिकाय भेटलं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि आपल्यासोबत जर्नी एन्जॉय करा आणि तुमची स्वतःची सुद्धा ग्रोथ करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.